झी 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रथमेश वराडकर यांना अतिशय वाईट अनुभव आला। 2 मिनिटांच्या कामासाठी समाज कल्याण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रथमेश यांना 1-2 नाही तर तब्बल 4 वर्ष त्रास दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे आहेत प्रथमेश वराडकर। सुशिक्षित बेरोजगार असलेले प्रथमेश गेल्या 4 वर्षांपासून आपल्या पत्नीसह समाज कल्याण विभाग कार्यालयात खेटा घालतायत। त्यांच्या फेऱ्या आता इतक्या वाढल्या आहेत की कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी आता त्यांना नावानिशी ओळखू लागलाय। मात्र तरीही समाज कल्याणच्या ढिम्म अधिकाऱ्यांना काही जाग येत नाहीये। समाज कल्याण विभागाचे अधिकारी बदलले, सभापती बदलले, रोज रोज नवे प्रस्ताव सादर करून प्रथमेश आणि त्यांची पत्नी अक्षरशः वैतागले। सरकारी काम आणि 4-6 महिने थांब असं प्रथमेश यांनी केवळ ऐकलं होतं, मात्र आता तर गेल्या 4 वर्षांपासून ते हे सतत अनुभवतायत। प्रथमेश वराडकर यांनी 2009 मध्ये आंतरजातीय विवाह केला होता। अशा प्रकारे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून मदत निधी दिला जातो। त्यामुळे विवाहानंतर त्यांनी हे पैसे मिळण्याच्या आशेने अर्ज केला। लवकरच आपल्याला मदत निधी मिळेल या आशेत असलेल्या प्रथमेश यांना सरकारी बाबूगिरीचा असा काही फटका बसला की काही महिन्यात होणाऱ्या कामासाठी प्रथमेश 4 वर्ष झाली तरी खेपा घालतायत। म्हणजे 4 वर्ष इकडे गेले आणि कालच्या 31 तारीखला मागील 31 तारीखला प्रस्ताव माझा मंजूर झाला म्हणून सांगितला आणि त्यानंतर मग प्रस्ताव तो पुन्हा परत त्याने हे केला, पाठी पाठवला की काही क्युरी त्याने काढल्या। आपल्याला मदत निधी मिळणारच नाही अशीच प्रथमेश यांची धारणा झाली होती। मात्र अखेरचा प्रयत्न म्हणून त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घ्यायचं ठरवलं। त्यांनी झी हेल्पलाईनकडे आपली तक्रार नोंदवली। त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी प्रथमेश यांची भेट घेतली। खरं तर प्रथमेश यांना मदत निधी मिळण्यास काहीच हरकत नव्हती। त्यामुळे आम्ही प्रथमेश यांना घेऊन जिल्हा परिषदेचं कार्यालय गाठलं। समाज कल्याण विभागाचे सभापती अंकुश जाधव यांची आम्ही भेट घेतली। तब्बल 2 तास हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी सभापतींसमोर प्रथमेश यांची बाजू मांडली। त्यांना मदत निधी मिळालाच पाहिजे हे आमच्या प्रतिनिधींनी सभापतींना पटवून दिलं आणि तसा आग्रहही केला। प्रथमेश यांची केस नियमात बसत असल्यामुळे अखेरीस प्रथमेश यांना न्याय मिळालाच। जी हेल्पलाईन यांनी आमचे संपर्क साधला आणि हे प्रकरण आमच्या निदर्शनास आणून दिले की खरोखरच एका लाभार्थ्यावर म्हणण्यापेक्षा एक समाजात ज्याने एक वेगळा पायंडा घातला, जी आंतरजातीय विवाह केला, अशा लाभार्थ्यावर, अशा तरुणावर, अशा जोडप्यावर अन्याय होता ही बाब आमच्या निदर्शनास झी हेल्पलाईनने आणून दिली। त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि त्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आणि लगेचच त्याची आम्ही कारवाई केली आणि त्या तरुणाला आणि त्या जोडप्याला किंवा जे दाम्पत्य आहे त्यांना आम्ही न्याय देण्याचं काम केलेलं आहे। अखेर प्रथमेश यांना मदत निधीचा चेक मिळाला, जे गेल्या 4 वर्षात जमलं नाही ते अवघ्या 2 तासात जमल्यामुळे प्रथमेश यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। झी हेल्पलाईनने केलेल्या मदतीमुळे त्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। 4 वर्षापूर्वी रखडलेला प्रस्ताव आता माझा तो एका दिवसात झालेला आहे। त्यामुळे मी झी 24 तासचे अत्यंत आभारी आहे। प्रथमेश यांच्या यशात जरी झी हेल्पलाईनच्या मदतीचा वाटा असला तरी खरी हिंमत दाखवली ती प्रथमेश आणि त्यांच्या पत्नीनं। आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या अशा तरुणांनी हिंमत दाखवली तरच भ्रष्ट प्रशासनावर अंकुश ठेवता येईल। झी हेल्पलाईनसाठी सिंधुदुर्गहून विकास गावकरसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।